मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी आज खरंच मनापासून हसा येते, हसू येते, हसावं वाटते. मंडळी निवडणुका जवळ आल्या आणि जे सरकार सध्या आहे त्या सरकारला असं वाटते की आपण पुन्हा निवडून आलो पाहिजे. पुढचे 5 वर्ष 25 वर्ष आपल्यालाच त्या सत्तेच्या खुर्चीत बसता आलं पाहिजे. यासाठी म्हणून आपल्याला मतदाराला सामोरं जावं लागते. आणि मतदाराला सामोरं जाणं म्हणजे मतदारांना मताची भीक मागणं आहे. आणि ही भीक मागताना त्या अगोदर आपण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, किंवा आपण जे काही वादे अगोदर केले होते ते तरी कमीत कमी पूर्ण केले पाहिजेत. म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला किंवा या काही आता 5 महिन्यानंतर आपल्याला 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर आपल्याला त्याच मतदारापर्यंत पुन्हा एकदा ती मताची झोळी घेऊन जाता येईल आणि सांगता येईल की वळा. आणि मग तेव्हा त्या मतदारांना म्हटलं की मागच्या 5 वर्षी तुम्ही अशा पद्धतीचे शब्द दिले होते, वचनं दिले होते, आणि भाका घेतल्या होत्या. ते वचननामे, शब्दनामे, कोणते तुमचे जे काही शब्दप्रयोग होते ते तुम्ही केले, त्यापैकी अमुक काम पूर्ण केलं नाही. तेव्हा कोंडी होईल. मग ते कोंडी होईल. तरी इतके निर्लज्ज असणारे हे लोकप्रतिनिधी तरी ते कोणती तरी दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट सांगून अमुक झालं टमुक झालं, आता ते करावंच लागेल, ते आता इथपर्यंत आम्ही आणलं आहे, ते आता फक्त राहिलेलं आहे, आणि आता जर तुम्ही आम्हाला वाढलं मताचं भीक तर आम्ही ते तुम्हाला तुमच्या दारात आणून देऊ. अशा पद्धतीनं पुन्हा प्रलोभन देण्याचं काम या खोटाड्या लोकप्रतिनिधींना तुमच्या आपल्या समोर करावं लागतात. आणि हे सर्व कानकोंडे आता बाहेर पडणार आहेत. त्यामुळे निवडणुका आल्या म्हणजे सर्व द्यावं लागते, लेखाजोखा द्यावा लागते. कारण जवळपास 4.5 वर्ष यांना कधीच तुमची आमची आठवण येत नाही. आणि मग शेवटचे 4-5 महिने लागले की ऊट पहाड की नीचे येतो म्हणतात, त्या पद्धतीनं हे गावाकडे वळतात. त्यांना मग जाती जमाती प्रजाती बलुतेदार अमुक ठमुक सर्व आठवतात. आणि मग आपण कुणाला काय शब्द दिला होता, लोहारांना काय शब्द दिला होता, कुंभारांना काय शब्द दिला होता, बाऱ्यांना काय शब्द दिला होता, पाटलांना काय शब्द दिला होता, बौद्धांना काय शब्द दिला होता, मुस्लिमांना काय शब्द दिला होता, कुठं शाळा द्यायची बोललो होतो, कुठं धर्मशाळा द्यायची बोललो होतो, कुठं समाज मंदिराच्या अनुषंगानं पैसे देण्याचं कबूल केलं होतं, कुणाला ढोल ताशे बँड गणपतीची वर्गणी द्यायचं कबूल केलं होतं. त्या सर्व याद्या बाहेर येतात. आणि त्या याद्या बाहेर आल्यानंतर मग त्या पद्धतीनं नियोजन होते. मग ते नियोजन समिती असते, स्थानिक आमदारांची नियोजन समिती. त्याच्यामध्ये मग प्रत्येक जे मोठ्या जाती आहेत त्या मोठ्या जातीतले खबुत्र किंवा तित्र म्हणता येईल, तितूर चांगला त्या एका चित्राच्या भरोशावर 50 चित्र तो फासपार दिवसात येते. तितूर हे चित्र तिथं जमा केल्या जाते आणि या चित्रांना सांगितलं जाते की तुम्ही आता असं करा. आणि मग हे तितूर बरोबर हे वागवलेले चित्र असतात संबंधित आमदाराचे. त्यामुळे हे चित्र आपल्या पद्धतीनं त्या पद्धतीनं करतात आणि बरोबर समाजातील तशा लोकांना, आपल्या जात भावांना याच्या टोपल्यात टाकून देतात आणि आपलं काहीतरी चांगलं भलं करतात. तसं सध्या सुरू झालेलं आहे. मंडळी जवळपास 15 ते 20 म्हणजे 1 महिन्यापासूनच जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूरग्रस्तांच्या निधीमध्ये झालेल्या 3.5 ते 4 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या मंत्रालयापर्यंत गेलेल्या आहेत, मंत्र्यापर्यंत गेलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा गेल्या आहेत. पालकमंत्र्यांनी सुद्धा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की याच्यात लक्ष घाला आणि निघून गेले सांगून तेवढं.
आता जिल्हाधिकाऱ्यांनी किती लक्ष घातलं हा जिल्हाधिकाऱ्याचा मामला आहे, पण तरी जवळपास अख्खा महाराष्ट्र जळगाव जामोद मतदारसंघातील या पूरग्रस्तांच्या निधी वाटपातला भ्रष्टाचारामुळे जळगाव जामोद मतदारसंघ राज्यभर कुप्रसिद्ध झाला आहे. आणि या कुप्रसिद्ध मतदारसंघाचे नेते काल परवा कृषी मंत्री यांना सोबत घेऊन या मतदारसंघातील सर्वांचं भलं, शेतकऱ्यांच्या मी पाठीशी किती आहे हे सांगत सुटले. आणि त्यासाठी म्हणून मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्याच्या दालनात बुलढाणा जिल्ह्यातलेच, बरं इतर जिल्ह्यातले, बुलढाणा जिल्ह्यातले सर्व आमदार जे महाविकास किंवा महायुतीचे आहेत ते बसले. आणि त्यांनी मग संबंधित कृषी मंत्र्याच्या तोंडून, म्हणजे खूप मोठा यामागचं हे वधवून घेण्यासारखं आहे बरं, याचे बोलवे तर धरी वेगळे आहेत, यांना सांगायला सांगितलं की तुम्ही अशा अशा पद्धतीनं बोला, सांगा. ठीक आहे, मुख्यमंत्री संबंधित मंत्र्यांनी तसं केलं असेल, पण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एका जिल्ह्यासाठी म्हणून एक राज्यमंत्री किंवा संबंधित खात्याचा कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा अशा पद्धतीची प्रेस नोट किंवा अशा पद्धतीचा व्हिडिओ आम्ही तरी पाहिला नाही, की ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे आमदार आहेत, संजय कुटे बाजूला दिसतात, राजेंद्र शिंगणे बाजूला दिसतात, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड बाजूला दिसतात, बाकीच्यांची नुसतं नावं घेतल्या जातात. पण हे सगळं नावं घेताना मंडळी एक तुमच्या लक्षात आलं असेल त्या व्हिडिओमध्ये, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं नाव कदाचित आता जे कृषी मंत्री जे मुंडे आहेत त्यांना आठवलं नाही किंवा माहीतच नाही काय सांगावं, ते नाव त्यांनी घेतलं नाही. असं मी तो व्हिडिओ जेव्हा 2-2, 3-3 वेळा ऐकला ना, तेव्हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे, राजेंद्र भास्करराव शिंगणे हे सुद्धा कधी काळी मंत्री होते हे मला वाटते सध्याच्या त्या मुंडे साहेबांना माहीत नाही, किंवा त्यांनी ते मुद्दाम टाळलं काय, काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही, होऊ शकते, तुम्हाला काय वाटते बघा. पण त्यांचं नाव तिथं घेतलं गेलं नाही. आणि मग आपण बुलढाणा जिल्ह्यातील या प्रतापराव जाधवांच्या म्हणजे आता मंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या निर्देशानुसार किंवा यांच्या मतदारसंघात वगैरे वगैरे, आणि जे काही मग असेल 21-22, 22-23, 23-24 या सालातलं जे काय असेल शेतकऱ्याचं घेणं देणं, मग ते विमा कंपनीकडे पैसे असतील, त्या विमा कंपनीला सांगितलं की आता तुम्ही देता की नाही सांगा. शेतकऱ्यांचे मोर्चे, लाख मोर्चे जेव्हा निघले तेव्हा त्याचं कोणी ऐकलं नाही, तेव्हा एकही या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी विमा कंपनीपर्यंत गेला नाही, किंवा ज्या कृषी मंत्र्यांनी आता त्यांच्या अनुषंगानं त्यांचं भाकीत सांगितलं की तुमच्या मतदारसंघाला एवढं दिलं त्यांच्यापर्यंतही गेले नाहीत. पण निवडणुका जवळ आल्या आणि नंतर त्यांनी बरोबर मंत्र्यांना पकडलं आणि त्यांच्या दालनातून त्यांच्या तोंडून वदवून घेतलं की आम्ही सांगलं तर लोकांना पटणार नाही, आमच्या प्रेस नोट वाटतात, लोकांना खोट्या वाटतात, पेड न्यूज वाटतात, म्हणून संबंधित मंत्री यांनीच ते बोललं पाहिजे. आणि मग त्याचे व्हिडिओ स्वतःच्या आमदारांनी राज्यभर टाकले की पा आमच्यासाठी कृषी मंत्री समोर बसले आणि त्यांनी नाव घेतलं आमचं सर्वांचं, आणि आमच्या मतदारसंघामध्ये इतके कोटी रुपये सर्व काय जे देणं घेणं असेल शेतकऱ्याचं ते आजच्या तारखेत क्लिअर कट केलेलं आहे. अशा पद्धतीची ते मंत्रालयाची बैठक वाटते मंडळी. असो कायच्या माय असो, आपल्याला काय जे यायचं आहे ते आलं पाहिजे, हक्काचं आलं पाहिजे, घामाचं आलं पाहिजे, ज्याचं त्यालाच भेटलं पाहिजे. पण 3.5 ते 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार नावाखाली जो या मतदारसंघाची कुप्रसिद्धी होत आहे ते शमली पाहिजे, ते शमली पाहिजे. नाहीतर राजकारणी तर सर्व हेच असतात कानकोंडे, काहीच वाटत नाही त्यांना, काहीच वाटत नाही. त्यांना वाटते हे विरोधकाचे आरोप आहेत, पण वस्तुस्थिती आणि सत्यस्थिती लिहिणाऱ्या लोकप्रतिनिधींना मला हे विचारावं वाटते की यासाठी एखादा जनता दरबार आता तरी का घेऊ नये आपण. तुमच्या जळगाव शहरातली जनता आणि जळगाव शहरातले गरजू रडतायत, चकरा मारतायत, चपला फाटल्यात,
वर्ष उलटून गेलेलं आहे. ते कोण कोण होते ते तरी बघा. त्यांच्यातल्या खऱ्याच कोणी पात्र लाभार्थ्यांना भेटले काय? एक तलाठी किंवा एखादा मंडलाधिकारी निलंबित ही त्याच्यावरची कारवाई नाही. त्यासाठी हेच जे महसूलचे अधिकारी आहेत, सर्वेयर आहेत, बाकी यांना समोर घ्या आणि संबंधित शेतकऱ्यांना समोर घ्या. हे धाडस ते एक कात्रण काढून किंवा ते पत्रिका काढून केल्यापेक्षा हे धाडस करावं असं मला वाटते. मंडळी, तुम्हाला काय वाटते? मला असं वाटते. तुम्हाला काय वाटते बघा. मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटतो. धन्यवाद.